ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 4 मेच्या जबरदस्त धमाकेदार भागामध्ये सुरुवातीला जानकी सखे यांनी प्रियाला आगीत ढकललेलं असतं. आता जीव वाचवण्यासाठी ती घरातल्यांना भिकासुद्धा मागते, पण प्रतिमाताला खात्री पडते की प्रिया त्यांची मुलगी नाहीच आहे. त्यानंतर रविराज येतात आणि रविराजसुद्धा सुभेदारांची चांगलीच खरडपट्टी काढतात. प्रियाला घरातून बाहेर हाकलून द्यायला सांगतात. आता तर अख्खं कुटुंब प्रियाच्या विरोधात आहे. त्यातच चिडचिड करणाऱ्या रविराजांची सायली इतकी प्रेमाने समजूत घालते की सायलीला आता तिचे खरे आईवडील मिळालेत. ती त्यांच्याच कुशीत शिरून आनंद साजरा करते. त्यातच आता जेवणाच्या वेळी सर्वजण जेवायला बसलेले असतानाच सचिन तिथे टपकतो, पण अस्मिताने बरोबर त्याला त्याची लायकी दाखवून दिली आणि अस्मिताने खरं तर सचिनचे सगळे धागे तोडलेत, सगळे पाश तोडलेत. हे ऐकूनच सायली अर्जुन तिच्यावरती इतके खुश आहेत. त्यातच आता सायली अर्जुन संतोषच्या बायकोला भेटायला गेलेत, संतोषच्या तोंडून सत्य वधवण्यासाठी. आणि तेव्हाच प्रिया एक नवीन कांड करते आणि ते कांड कृष्णामुळे सायली अर्जुनच्या समोर येणार आहे. आता प्रियाने नक्की काय कारस्थान केलं आहे आणि प्रिया पुन्हा एकदा माती खाऊन कशी अडकते ते पाहणार आहोतच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. जानकी सखी दोघी मिळून आता प्रियाच्या भोवती आग लावतात आणि प्रियाची इतकी तडफड होत असते, वाचवा वाचवा म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा करते. त्याच वेळेला अख्खं सुभेदार कुटुंब तिच्या भोवती जमतं. सुमन काकू, प्रतिमा आत्यासुद्धा असतात आणि प्रियाची झालेली ती तडफड पाहून मात्र सायली तिला चांगलाच धडा शिकवते. काय प्रिया, आता आगीत अडकल्यानंतर कसं वाटतंय? मगाशी जेव्हा प्रतिमा आत्या तिथे आगीत अडकल्या होत्या तेव्हा तर तू साधं त्यांना वाचवायला सुद्धा नाही गेलीच. ही तुझ्या कर्माचीच फळं आहेत प्रिया. अर्जुन विचारतो की काय तन्वी, रविराज, किल्लेदार, ती तुझी आई होती ना, मग का नाही गेलीस तिला आगीतून वाचवायला? कल्पना म्हणते की ही अशी मुलगी कोणाच्याच पोटीत जन्मालाच यायला नको. मला तर तुझी इतकी लाज वाटते की तू माझी सून आहेस. अश्विन प्रियाला म्हणतो की मला माहीत नाही की मी मागच्या जन्मी काय पाप करून बसलो होतो की मी हिच्याशी लग्न केलंय. प्रिया अश्विनची मदत मागते की अश्विन अश्विन प्लीज आग विझव. अरे तुम्ही लोक काय चालणार आहात का मला? त्यावर आता सखी जानकी दोघेही नाटक करतात. जानकी म्हणते की अगो ही तर आग विझवायला हवी, हिला बाहेर काढायला हवं. सखी पटकन फायर ब्रिगेडला कॉल कर बरं. त्यावर सखी म्हणते की कशाला? नाही म्हणजे मी पटकन फायर एक्सटिंग्विशर होते ना. जानकी मुद्दामच म्हणते की अगं पण हिला वाचवायला तर हवं ना आगीतून. सखी सांगते की नाही नको, त्यापेक्षा आपण एक काम करूयात, आपण ना मदतीसाठी कोणाला तर फोन करूयात. प्रिया, हे असंच बोलायचं असतं हो ना? या दोघींनी मिळून प्रियाची चाल तिच्यावरतीच उलटवलेली असते. प्रिया पुन्हा त्या सगळ्यांकडे भीक मागते, मला वाचवा मला वाचवा. तिचा जीव नुसता तळमळत असतो. त्यावर जानकी तिला सडेतोड उत्तर देते की मगाशी प्रतिमा त्यासुद्धा असंच तडफडत होत्या, तू त्यांना वाचवायला हवं होतंस, पण तू काय केलंस? तू तर वेळ काढत बसलीस. सखी तिला सांगते की आता तुझी सगळी नाटकं, तुझी सगळी कारस्थानं घरातल्यांसमोर यायला लागलीत. प्रिया, इथून पुढे तुला फक्त निखाऱ्यांवरतीच चालावं लागणार आहे. आता प्रियाला कळून चुकतं की यांच्यापुढे तिचे काही डाळ शिजणार नाही आहे, म्हणूनच ती अश्विनची मदत मागते. पण अश्विन म्हणतो की वेळोवेळी मी तुझी मदतच करत आलो, प्रत्येक ठिकाणी मी तुला वाचवत आलो, पण आता नाही. आता तू आणि तुझं नशीब. सुमन काकू प्रियाला फटकारते की आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घालत आलो. कधी ना कधीतरी तू सुधारशील अशी आशा बाळगून राहिलो होतो, पण जी मुलगी स्वतःच्या आईची होऊ शकत नाही त्या मुलीला कसली माया लावायची? आता प्रिया प्रतिमा आत्याकडे भीक मागते जीवाची. आई अगं तू तरी मला वाचव. तेव्हा प्रतिमा आत्या सांगते की तन्वी, खरं तर यावेळी मला तुझी काळजी वाटायला हवी होती, पण खरं तर तुझ्या निर्दयी आणि निष्ठुर वागण्याची हीच खरी शिक्षा आहे. तेव्हा प्रिया विचारते की आई अगं मी तुझी मुलगी आहे ना, तुझ्या पोटून जन्म घेतलाय ना, अगं मग तू काय मला मरताना असं पाहू शकणार आहेस का? प्रिया इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा एक छोटासा प्रयत्न करते, पण तो फेल ठरतो, कारण प्रतिमा आत्याचे सुद्धा खाडकन डोळे उघडलेत. प्रतिमा आत्या म्हणतात की मगाशी
जानकी मला म्हणाली होती की आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ना, त्याच्यासाठी ते ओळखण्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज पडत नाही. अगं, कल्पनाला साधा चटका लागला तरीसुद्धा सायलीने अख्खं घर डोक्यावरती घेतलं होतं. पण मी आगीत अडकली आहे म्हटल्यानंतर जानकी, तुला त्या खोलीत जा, प्रतिमा त्याला वाचव, किती वेळा सांगत होते, पण तू नाही आलीस. नाही तन्वी, मला तर आता खात्रीच पटायला लागली की तू माझी मुलगी असूच शकत नाही. सायली सगळ्यांसमोर जानकी सखीला सांगते की गेले कित्येक दिवस प्रतिमा त्या एका विचित्र फेऱ्यात अडकल्या होत्या आणि त्या फेऱ्यातून बाहेर काढायला मी सुद्धा त्यांची मदत करत होते. पण आज खऱ्या अर्थाने तुम्हा दोघींचीच मदत झाली आहे त्यांना. त्यावर अर्जुन म्हणतो की आता प्रतिमा त्याला खात्रीही पडली की या मुलीमध्ये आणि तिच्यात कधीच कुठलाच बॉन्ड असूच शकत नाही, मुळात नाहीच आहे. कल्पना म्हणते की या अशा मुलीपासून जितकं दूर राहील ना, तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. जानकी सांगते की खरं तर आमच्या मदतीने प्रतिमा आत्यांची म्हणजे एका आईची घालमेल शांत झाली आहे, यातच आम्ही समाधानी आहोत. तेव्हा सखी म्हणते की हो, खरं तर सायलीताई, अर्जुन जिजू, तुमचे आम्ही आभार मानायला हवेत की एका आईला तिच्या खऱ्या मुलीची ओळख करून देण्यासाठी आणि तिच्या मनात चालू असलेली घालमेल कमी करण्यासाठी समाधानकारक उत्तर देणं गरजेचं होतं आणि त्यात आमची मदत झाली, म्हणून तुम्हा दोघांचे आभार. तेव्हा प्रिया अजूनच चवताळते, तुम्ही बोलत काय बसलात, अरे यार वाचवा मला. त्यावर जानकी तिच्यावरती वचकते की एक गप, इतकंही मोठं रिंगण नाही आहे की तिथे तुला आग लागेल. हां, पण थोडे चटके मात्र सोसावे लागतील हा प्रिया. पण तू जी पापं केली आहेत ना, त्यापुढे ही शिक्षा काहीच नाही आहे अगं. सखी आता सायली आणि तिच्या कुटुंबाचा निरोप घेते. तेव्हा सायली सांगते की हो ठीक आहे, कधी तुम्ही माझी मदत करत चला आणि कधी मीही तुमची मदत करत जाईन आणि आपण आपली मैत्री अशीच निभावूया. सखी जानकी दोघेही संपूर्ण कुटुंबाचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. प्रिया तडफडत असते. अश्विनला तिचा जीव वाचव म्हणून भिकासुद्धा मागत असते. पण यावेळी कोणाच्या काळजाला पाझरही फुटत नाही आणि कोणाला फरकही पडत नाही. काही वेळानंतर प्रिया त्या आगीतून बाहेर पडते. गार थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर तेव्हा कुठे तिला बरं वाटत असतं. इतके चटके बसलेले असतात त्या आगीच्या धगेने. सुंब चढला तरी पीळ मात्र जात नाही. तसंच काहीच या प्रियाचं होतं. ते जानकी आणि सखीमुळे मला इतके चटके बसलेत, याचा बदला मी कधी ना कधीतरी त्यांच्याकडून घेईनच. आणि त्या अर्जुन सायलीला काय वाटलं, त्याने हे सगळं प्लॅनिंग केलं म्हणजे काय मी खचून जाईल, त्यांच्यापुढे हात टेकेन? अजिबात नाही. मी तर त्या दोघांना लवकरच पुरून उरेल. पण आता प्रियाचा आणखीन बँड वाजायची वेळ राहिलीच आहे. नाही म्हणजे आता रविराजांची एंट्री होते ना. रविराज इतके रागात घरी आलेले असतात, सगळ्यांना रागातच हाका मारत असतात. प्रताप, प्रतिमा, अरे कुठे गेलेत सगळे? सायली, अर्जुन आणि प्रिया रविराजांचा आवाज ऐकता क्षणी सावध होते. विचार करते की किल्लेदार हा कशाला आलाय आता इथे, आणि पटकन कानातलं घालते आणि स्वतःला शांत ठेवून बाहेर येते. दरवाजाच्या आडून समोर सगळं काय घडतंय ते पाहत असते. प्रताप रविराजांना विचारतो की काय झालंय रविराज, इतका का चिडतोयस तू? रविराज विचारतात की चिडू नको तर काय करू प्रताप? मला असं कळलं की तन्वीला तुम्ही अजूनही घरात ठेवलेत. कशासाठी? जी मुलगी स्वतःच्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ नाही राहू शकत, जी पूर्णाईच्या जीवावरती उठू शकते, त्या मुलीला तुम्ही घरात ठेवले? अरे तिचे सगळे असले उद्योग कळल्यानंतर मला वाटलं होतं की तुम्ही तर तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं असेल. प्रतिमा त्या रविराजांना शांत करण्याचा प्रयत्न करते. रविराज तिच्यावरतीही वचकतात की आता कसा शांत राहू मी? रविराज सगळा राग प्रतिमावरती काढतात की तू, सगळं ना तुझ्यामुळेच होतं हे सगळं. तन्वीचे सगळे अपराध माहिती असून सुद्धा तू ते पाठीशी घालत आली आहेस. सुमन काकू रविराजांना समजावते की भाऊजी, तुम्ही वहिनीवरती चिडू नका ना. अहो, कारण वहिनींचा खूप गोंधळ होतो. कितीही काही जरी झालं तरी तन्वी तुमचीच मुलगी आहे ना. रविराज सांगून टाकतात की नाही, तन्वी माझी मुलगी असूच शकत नाही, मी मानतच नाही. मी प्रताप आणि कल्पना या दोघांना फक्त इतकंच सांगायला आलो आहे की त्या मुलीला इतकं सगळं होऊ नये,
तुम्ही घरात थारा दिलासच का? त्यावर प्रताप सांगतो की रविराज, अरे आमचं तिच्याशी काहीही नातं नाही आहे. ती जरी घरात राहत असली तरीही. तेव्हा प्रिया मनातच विचार करते की आता या किल्लेदाराचे सुद्धा या लोकांनी कान भरलेत. पण काहीही झालं, इथे टिकून राहायचं असेल तर मग मला प्रतिमा आणि किल्लेदाराला मस्का मारावाच लागेल. तेव्हा अश्विन सांगतो की मम्मा डॅडच काय, मी सुद्धा तन्वीशी एक अक्षरही बोलत नाही. जरी आमचं कायद्याने लग्न झालं असलं तरीही मी तिला माझी बायको मानतच नाही आहे. अर्जुन रविराजांना सांगतो की सिनियर, हे बघ तू शांत हो, आपण शांतपणे बसून बोलूयात. त्यावर सायली म्हणते की हो रविराज काका, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहितीच नाही आहे. रविराजांचा संताप तीव्र होतो. ते विचारतात की अजून असं काय करायचं बाकी आहे? आता नाटकी प्रिया धावतच येते आणि रविराजांचे पाय धरून माफी मागते. बाबा बाबा, आता फक्त मला तुमचाच आधार आहे. बाबा मी चुकले, मला माफ करा. माझ्या एका चुकीने मी माझ्या नवऱ्याला सुद्धा गमावले. आपण मला आता तुम्हाला नाही गमवायचे बाबा, प्लीज मला माफ करा. रविराज प्रियाला झिडकारतात, तिला फटकारतात की मी इथे तुला माफ करायला आलेलो नाही आहे. मी फक्त प्रताप आणि कल्पनाला सांगायला आलो आहे की तुला या घरात ठेवूच नका. आता प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण सगळेच जण प्रियाच्या विरोधातच आहेत. आता प्रिया आपल्या सगळ्या चुका, सगळे गुन्हे अर्जुन सायलीवरतीच लादण्याचा प्रयत्न करते. रविराजांना ती हे सांगते की बाबा तुम्ही आईंना विचारा ना, मी तिनं जशी सून हवी होती तसा वागण्याचा पूर्ण प्रयत्न केला. माझा पाय घसरलेला नाही आहे बाबा. आदिराजचं आणि माझं नातं वेगळं होतं, पण सायली अर्जुनने हे सगळं केलं. बाबा मला फक्त एक संधी द्या, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की सायली अर्जुन दोघेही चुकीचे आहेत. हे सगळं त्यांनी माझ्या विरोधात मुद्दाम केले. तेव्हा सायली अर्जुन धक्क्याने एकमेकांकडे बघतात. इतकं होऊनही प्रिया स्वतः निर्दोष आहे हेच सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करते, पण रविराज तिला चांगलंच फायल्यावर घेतात. मी इथे तुला काहीही सिद्ध कर म्हणून सांगायला आलेलो नाही आहे तन्वी, आणि तुझ्यापेक्षा जास्त विश्वास माझा सायली अर्जुनवरती. अगं पूर्णाईची तब्येत बिघडावी म्हणून तू त्यांना काढा दिला नव्हतास. सायलीला तू चिन्यावरून ढकलून दिला नव्हतंस. अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केलाच. सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत तन्वी. अगं लाज वाटते मला तू माझी मुलगी असल्याची. मी फक्त तुम्हा सगळ्यांना इतकंच सांगायला आलो आहे की प्रताप या मुलीला घराबाहेर काढा. आणि रागाच्या भरात ते निघून जाणार तेव्हा कल्पना गळ घालते की रविराज भाऊजी, हे बघा तुम्हाला आम्ही असं चिडून नाही जाऊ देणार. तुम्ही आजचा दिवस इथेच थांबा, उद्या आपण शांतपणे बोलून मार्ग काढूयात. तेव्हा अस्मिता म्हणते की हो रविराज काका, चल मी तुला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. रविराजांना संताप या गोष्टीचा होतो की माझ्या मुलीमुळे तुम्हा सगळ्यांना इतका त्रास झालाय, कुठल्या तोंडाने राहू मी इथे. त्यावर प्रताप म्हणतो की रविराज, अरे कुठल्या नात्याबद्दल बोलतोयस तू? आपलं नातं आधीपासून किती जुनं आहे. तेव्हा अश्विनसुद्धा गळ घालतो की हे बघ रविराज काका, तुझं दुःख मोठं आहे की माझं ते मला माहीत नाही आहे, पण इतकंच सांगतो की डोक्यात राग घालून घेऊन इथून निघून जाऊ नकोस. आपल्या घरावरती तन्वी नावाचं जे संकट आलं आहे ना, ते आपल्याला मिळून फेस करायचं आहे. रविराज आशा करतात की हे संकट आता लवकरात लवकर जावं हीच विनंती, आणि रविराज गेस्टरूमकडे निघून जातात. आता प्रिया त्यांच्या मागे मागे जाणार तर प्रतिमा आत्या तिला वेळेस थांबवते आणि तिला बचावते की तन्वी, आता तू त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस, आत्ताही नाही आणि कधीच नाही. तुझ्यामुळे त्यांची चिडचिड होता कामा नये. अर्जुन प्रतिमा त्याला सांगतो की आत्या आपण जाऊन सिनियरशी बोलूयात. सायली अर्जुन प्रतिमा तिघेही रविराजांकडे जातात. तेव्हा प्रिया सगळ्यांसमोर पुन्हा ड्रामा करते की तुम्हा सगळ्यांना कसं पटवून देऊ की मी केलेली चूक नाही आहे. सायली अर्जुन खोटे आरोप लावत आहेत माझ्यावरती, मी कसा स्वतःला निर्दोष सिद्ध करू. त्यावर अश्विन तिला फटकारतो की तसा प्रयत्नसुद्धा करू नकोस, आणि तोही निघून जातो. अस्मिता तिला सांगते की तन्वी, तुझ्या खोटेपणाचा ना कंटाळा आलाय अगं आता मला. ती पण निघून जाते. प्रतापसुद्धा कल्पनाला म्हणतो की चल, मला या मुलीचं तोंडही बघायचं नाही आहे. आता प्रियासाठी उरते सुमन काकू, पण ती पण पाठ फिरवून निघून जाते.
आणि प्रियाचा इतका संताप होत असतो की डोकी फिरलेत या सगळ्यांची. आता या सगळ्यांना कसं समजावं. प्रिया खूपच वैतागते, रडकुंडीला आलेली असते. इकडे सायली रविराजांची समजूत घालते की रविराज काका, प्रियाचं हे वागणं आपल्यासाठी नवीन आहे का? त्यावर रविराज खरं तर खंत व्यक्त करतात की तन्वीचा बाहेर खालीपणा पण नवीनच आहे ना. प्रतिमा, आता आपण अश्विनला कुठलं तोंड दाखवायचं आहे? त्यावर प्रतिमा ते म्हणते की तुमच्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. रविराज इतके वैतागतात. सायली अर्जुनला विचारतात की अरे तुम्ही या घरात निदान स्टोरूममध्ये तरी तिला जागा का दिली आहेत? तुम्ही हकलवून द्या तिला या घरातून. अर्जुन म्हणतो की ते वेळसुद्धा लवकरच येईल सिनियर. ते विचारतात की अर्जुन, अरे मला कळतच नाही आहे की तुम्ही सगळी लोक तिला पाठीशी का घालतायत? अरे जसं माझ्या घरात तिला प्रवेश बंदी आहे ना, तसे या घरातसुद्धा तिला येणं बंदच असायला हवं. आता प्रतिमा काही बोलायला जाणार, रविराज तिला शांत बसायला सांगतात. मुळात प्रियाचे गुन्हे समोर येऊन सुद्धा प्रिया अजूनही सुभेदारांच्या घरात कशी, ही गोष्टच रविराजांना रुचत नाहीये. या सगळ्याला कुठे ना कुठेतरी तू जबाबदार आहेचच. जेव्हा जेव्हा मी तन्वीला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला तूच पाठीशी घातलेस ना प्रतिमा. अगं आईची माया इतकीही आंधळी असून चालत नाही प्रतिमा. त्यांचा इतका संताप होत असतो तेव्हा सायली शांतपणे समजावते की रविराज काका, मुळात प्रतिमा त्या प्रियाला पाठीशी घालत नाहीच आहेत. त्यांना तर आता वेगळीच शंका येते की प्रिया खरं तर त्यांची मुलगी आहे की नाही. रविराज विचारतात की म्हणजे नक्की काय घडलं होतं. ते प्रतिमा त्या सांगते की प्रियाला सुरुवातीला त्यांनी जेवायला बोलवलं होतं तेव्हा ते जेवण लहानपणापासून प्रियाला किती, म्हणजे त्यांच्या तन्वीला किती आवडीचं होतं. पण आता प्रियाने त्याच जेवणाला इतकी नावं ठेवली. डोक्याला तिच्यात मालिश करून देत असताना प्रतिमा त्या म्हणाल्या होत्या की सुरुवातीला, तन्वी अगं तू सगळ्या गोष्टी घरी आल्यानंतर मला सांगायचीच. माझ्याशी किती बोलूने किती नको असं व्हायचं तुला. त्यावर प्रिया म्हणते की पण आई, मला आता बोलावंसं नाही वाटत, खूप बोरिंग वाटतं ते सगळं. त्यानंतर प्रतिमा त्या आगीत अडकल्याचं त्याने एक नाटक केलं आणि त्या प्लॅनमध्ये प्रिया सपशेल फेल ठरली प्रतिमात्याची मुलगी म्हणून. तेव्हा रविराज इतके नाराज होतात. प्रतिमात्यानं म्हणतात की गेल्या कित्येक वर्षानंतर आपलं कुटुंब आत्ता कुठे पूर्ण झालं होतं प्रतिमा. पण मुलीच्या बाबतीत आपण इतकं कमनशिबी ठरू असं कधी वाटलंच नव्हतं. पण त्यावेळी सायली त्यांच्या मनाला उभारी देते. रविराज काका, प्रतिमात्या, तुम्ही एक गोष्ट विसरताय का? त्या मुलीच्या बाबतीत तुमचं दुर्दैव ठरलं असेल, पण तुम्हाला अजून एक मुलगी आहे. मी मरेपर्यंत स्वतःला तुमचीच मुलगी मानणार आहे. त्यावर ते दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. प्रतिमात्या म्हणते की खऱ्या मुलीने आईवरती जीवापाड केलेलं प्रेम काय असतं हे तुझ्यामुळे तर कळले मला सायली. रविराज म्हणतात की सायली, अगं प्रियाच्या वागण्याची झळ आम्हाला बसू नये म्हणून तू किती प्रयत्न केलेत ते आम्ही दोघांनीही बघितलेत. प्रतिमासारखीच आहेस तू, अगदी निस्वार्थ. मग तर तू आमचीच मुलगी झालीस ना. तेव्हा सायली, रविराज प्रतिमाला इतकं कहीवरून येतं. सायली आधी प्रतिमाला आणि नंतर रविराजांना घट्ट मिठी मारते. खरं तर ती तिच्याच आईबापांच्या कुशीत शिरली आहे हे अजूनही तिला कळलेलं नाही आहे. तिथे आता इतके खुश असतात ना ते तिघेही, आणि त्या तिघांचे ते बॉन्ड पाहून अर्जुनही खूप खुश होतो. सायली रविराज प्रतिमा दोघांनाही आता जेवायला चालायला सांगते. आता रविराजांना जेवण करायची इच्छाच नसते. त्यावर अर्जुन थट्टा करतो की सिनियर, या घरात सायलीला, तुझ्या लेकीला काहीही नाही म्हणायचं नाही बरं का. म्हणजे तिचं ऐकणं या घरात कंपल्सरी आहे बाबा. नाही म्हणजे आमची तर हिंमत होत नाही. तू हिंमत कशी काय केलीस? तेव्हा सायली डोळे वटारून बघत्या. रविराज घाबरतात आणि म्हणतात की प्रतिमा, चल बाबा, तुझ्या लेकीने आता डोळे वटारलेत म्हटल्यानंतर जेवावं तर लागेलच ना. त्यावर सगळेच जण हसत सुटतात. सायली त्या दोघांचे हात पकडते आणि जेवायला बाहेर घेऊन येते. बाहेर सर्वजण चिंतेत असतात. सुमन काकू विचारते की पण रविराज भाऊजी आणि प्रतिमा वहिनींना सायलीने समजावलं असेल ना. त्यावर प्रताप म्हणतो की सायली कोणाला तरी समजवायला गेली आणि तिला ते काम जमलंच नाही. असं कधी झालंय का? इतक्यातच सायली रविराज प्रतिमाला घेऊनच हजर होते.
सर्वजण जेवायला बसतात. त्यावर आता अस्मिता म्हणते की चला, मला तर खूप भूक लागली आहे बाबा. अर्जुन आता तिची मस्करी करतो की अस्मिताई, मला सांग, तू तुझ्या बाळाचं पोट तर भरलं आहे ना? नाही म्हणजे स्वतःला भूक लागली म्हणून आलेस का इथे धावत? कसली आई आहेस का तू? त्यावर अस्मिता सांगते की अर्जुन, मी ना बाळाला व्यवस्थित खाऊ पिऊ घातले, झोपवून मगच इथे आले. अर्जुन मुद्दाम तिची थट्टा करतो की अस्मिताई, नाही म्हणजे बाळाला बघा भूक लागली असेल आणि तू यायची स्वतःचं पोट भरायला येते. त्यावर अश्विन म्हणतो की दादा, अरे खरी मजा तर तेव्हा येणार आहे जेव्हा अस्मिताई आणि बाळाला एकाच वेळी भूक लागलेली असेल. त्यावेळेस अस्मिताई काय करेल माहिती आहे? बाळाला ठेवेल खाली आणि मम्मा मला भूक लागली करत येईल धावत इकडे. त्यावर सर्वजण इतके हसत असतात. आता चैतन्य म्हणतो की किती नीच आहात रे तुम्ही दोघं. बाळाला सांभाळणं आणि स्वतःकडेही लक्ष देणं हे अस्मिताई परफेक्ट बॅलन्स करते हा. त्यावर अर्जुन म्हणतो की हे अश्विन बघ, याने लगेच पार्टी पण बदलली. त्यावर अस्मिता म्हणते की खरंच तूच रे चैतन्य, तूच. माझी मनस्थिती तुलाच कळू शकते. सख्खे भाऊ माझे पक्के वैरी झालेत आणि मानलेला भाऊ मला साथ देतोय. काय चित्र आहे वा. त्यावर कल्पना चैतन्याला म्हणते की चैतन्य, काय रे तू अर्जुन आणि अश्विनची मस्तीच उतरवलीत. आता सर्वजण हसत असतात. रविराज प्रतिमाच्या चेहऱ्यावरती हसू बघून सर्वजण समाधानी होतात. प्रतापही म्हणतो की रविराज, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून खरंच खूप बरं वाटते. त्यावर अस्मिता म्हणते की अर्जुन, अश्विन, तुम्ही कितीही काहीही बोललात, कितीही चिडवलं ना, तरी माझी आणि चैतन्याची जोडी अशीच राहणार आहे. आणि दोघे एकमेकांना टाळे देतात आणि तेच खटकतं सचिनला. तो येतो तिथे, पण त्याच्या डोक्यात राग असतो हा त्यांच्याबद्दल. त्याला पाहताच सायली त्याला जेवायला बसायला सांगते. तेव्हा तो म्हणतो की अस्मी, मला ना महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं होतं, मला यायला थोडा उशीर होईल हा. अस्मिता त्याला डुंकूनही बघत नाही. परत सायली त्याला सांगते की सचिन भाऊजी, अहो बाहेर पडण्यापूर्वी थोडंसं तरी खाऊन जा. सायली सचिनला जेवायला वाढणार तेव्हा अस्मिता उलट थांबवते आणि मुद्दामच म्हणते की थांब सायली, सचिनला बाहेर महत्त्वाचं काम आहे ना, त्यामुळे तो बाहेरच जेवेल. त्यावर आता कोणी काहीच बोलत नाही. सगळेजण धक्क्याने एकमेकांकडे बघतात. सचिन म्हणतो की येस अस्मी, आता महत्त्वाचं कामच आहे म्हटल्यानंतर माझं बाहेर जेवण होईलच, आणि तो निघून जातो. सायली अर्जुन एकमेकांना खुणावतात. म्हणजे त्यांना नवल वाटत असतं की अस्मित एवढा बदल. सायली मनातच विचार करते की अस्मिताई जेव्हापासून चैतन्याशी बोलत आहेत ना, तेव्हापासून त्यांच्यामध्ये खूप बदल झाला आहे. म्हणजे घरातल्यांना इतका आनंद झालेला असतो. प्रताप विचारतो की अस्मिता, अगं सचिनचं पहिल्यांदा वागणं तू स्वतःच पाठीशी घालत होतीस. त्यावर अस्मिता म्हणते की मग आता मी का सहन करायचं? सचिनच्या सगळ्या सोयी बाहेर होतात तर जेवणाची पण होईल ना. आणि तो सई, तो कुठल्या कामाला गेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. जाऊ देत मम्मा, जेवण खूप टेस्टी झालं आहे, चला जेवण करा सगळ्यांनी. अस्मिताला काडीचाही फरक पडलेला नसतो. सर्वजण आनंदाने जेवण करत असतात कारण अस्मिताचं बोलणं सर्वांनाच पटलेलं असतं. पण अस्मितासाठी सर्वात जास्त खुश कोण असेल तर ते सायली अर्जुन. कारण आता तिने सचिनच्या चुका पोटात घालायचं नाही असं ठरवले ना. थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर कल्पना, सुमन काकू, प्रतिमा त्या बाळाला घेऊन बसलेले असतात खेळवत. आता चैतन्य अस्मिताला इशारा करून बाजूला घेऊन येतो आणि तो म्हणतो की चला, माझ्या शिकवणीचा काहीतरी परिणाम झाला म्हणायचं तुझ्यावरती. नाही म्हणजे आता मी तुला फी चार्ज करायला हवं या. अस्मिता विचारते की कशाबद्दल? त्यावर चैतन्य सांगतो की इतकी मोठी शिकवण दिली मी तुला. नाही म्हणजे याच गुरुजींनी तुला सांगितलं होतं ना की स्वतःचा आनंद स्वतःमध्येच शोधायचा. तेव्हा अस्मिता सांगते की आज सचिनचा कॉल आला होता, त्यात मी साक्षीचा आवाज ऐकला. तेव्हा चैतन्याचा इतका संताप होतो, त्याची चिडचिड होते की या सचिनला कळतच नाही आहे की त्याने कोणाचा हात धरला आहे. ती व्यक्ती त्याला घेऊनच बुडणार आहे. त्यावर अस्मिता म्हणते की जाऊ देत रे चैतन्य, तसंही मी फक्त आता माझ्या बाळाचा विचार करणार आहे. चैतन्य म्हणतो की म्हणजेच चैतन्य गुरुजी की जय, आणि त्यावर दोघेही हसत सुटतात. अर्जुन चैतन्याला खुणावतो आणि चैतन्य जाताक्षणी सांगतो की संतोषच्या बायकोचा ॲड्रेस मिळाला आहे, आपल्याला आत्ताच तिथे जावं लागेल. आणि ते घरच्यांची परवानगी मागतात. पण त्यावेळी कल्पना इतकी चिडते,
रोजच तुम्हाला काय सांगायचं रे मुलांनो. त्यावर सायली रिक्वेस्ट करते की आई, आमचं जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रताप विचारतो की अरे पण ती मुलगी. त्यावर अर्जुन म्हणतो की प्रिया आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि रविराजसुद्धा या तिघांची साथ देतात. प्रताप कल्पनाला समजावतात की मुलं मोठी झाली आहेत, त्यांना कळतं काय करायचं आणि काय नाही ते. त्यांची काळजी ते स्वतः घेऊ शकतात. अर्जुन त्यांना म्हणतो की तुमची काहीच रिॲक्शन नाही आहे म्हणजे मी हो समजतो. आणि सायली चैतन्यसोबत तो बाहेर पडण्यापूर्वी रविराजांना हात मारून बोलावून घेतो. आणि रविराजांना एक जबाबदारी सोपवतो की आम्ही घरात नसताना प्रियावरती पूर्ण लक्ष ठेवू. आणि रविराज होकारही देतात. प्रेक्षकांनो, आजचा हा मस्त जबरदस्त भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. आता प्रियाला भीती वाटत असते की सायली अर्जुनचा प्रियाला एक्सपोज करण्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन ठरला असेल. आणि म्हणूनच प्रियाने सुभेदार आणि किल्लेदार प्रॉपर्टीमधले हिस्से आपल्या नावावरती केलेले असतात ना, ते सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते तिला कुठेतरी लपवायचे असतात. आणि नेमकी ती जाते कृष्णाच्या शेतामध्ये. कृष्णा शेताचे राखण करत असताना नेमकी तिला बघते. आणि प्रियाला बघता क्षणी ती सायलीला फोन करून सावध करते. आणि ते ऐकून सायलीलाही मोठा धक्का बसतो की प्रिया तिच्या शेतात काय करते. ती काहीतरी पुरण्याचा प्रयत्न करते एवढं नक्की. पण आता कृष्णा या प्रियाला सुतासारखी सरळ करणार आहे. म्हणजे प्रियाचं अजून एक कांड उघडकीस येणार म्हणावं लागेल. पण खरा ट्विस्ट तर तेव्हा येईल जेव्हा सायली अर्जुन संतोषला प्रियाच खुनी आहे हे सत्य वदवण्यात यशस्वी ठरतील. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग वेळेवरती तुम्हाला